नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9. तर काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया. बीएएमसी निवडणुकीच्या निकालानंतर महापौरपदासाठी खरी राजकीय लढाई संगीत सुरू झाली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना संगीत यांच्यात सत्तावाटप धोक्यात आहे. सर्वांचे लक्ष आता एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. शुक्रवारच्या निकालांनी एकनाथ शिंदे यांना किंगमेकर म्हणून स्थान दिले आहे. निवडणूक निकालांनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या विजयी नगरसेवकांच्या पाठिंब्याशिवाय महित यांना महापौर होणे आता कठीण झाले आहे. महापौरपदाच्या जागेबाबत महाराष्ट्राचे राजकीय गणित समजून घेऊया. संख्यात्मक गणित आणि किंगमेकर म्हणून शिंदे यांची भूमिका. भाजपला स्वतःचा महापौर होण्यासाठी बीएमसीमधील 227 जागांपैकी 114 जागांची बहुमत आवश्यक आहे. दोन्ही पक्षांकडे एकूण 118 सदस्य आहेत, जे बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त आहेत. म्हणूनच शिंदे गट सध्या किंगमेकर म्हणून काम करत आहे आणि आपल्या अटी घालत आहे. भाजप 89 जागा, सर्वात मोठा पक्ष, पण बहुमतासाठी 25 जागा कमी. शिवसेना 29 जागा, उद्धव ठाकरे 65 जागा, इतर 24. काँग्रेस, एमआयएम 8, एमएस 6. हॉटेल पॉलिटिक्स. नगरसेवकांची तुरुंगवासाची स्थिती. शनिवारी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सर्व 29 नगरसेवक वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले. यात संगीताचे कारण म्हणजे पक्षाला भीती आहे की त्यांचे नगरसेवक बेकायदेशीरपणे पळवले जाऊ शकतात. तथापि अधिकृतपणे पक्षाने हे नगरसेवकांना बीएमसीच्या कामकाजाचे आणि विकास योजनांचे प्रशिक्षण देण्यासाठी 3 दिवसांचे कार्यशाळा म्हणून वर्णन केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाने युतीसमोर प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यांना 5 वर्षांच्या कार्यकाळातील पहिल्या 2 वर्षांसाठी शिंदे सेनेने अध्यक्षपद भूषवावे अशी त्यांची इच्छा आहे. बीएमसीच्या सर्वात शक्तिशाली स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरही त्यांचे लक्ष आहे. त्यांना पदांचे 2 ते 1 गुणोत्तर हवे आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीवर टीका करताना म्हटले की भाजपचे वापर आणि फेकून द्या असे धोरण आहे. ते म्हणाले की पळून गेलेल्यांना आता आपल्याच लोकांना हाकलून लावण्याची भीती वाटते. सध्या मुंबईत सत्तेची चावी एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप महापौरपदावर आपला दावा करू इच्छित असताना शिंदे गट युतीमध्ये आपली प्रतिष्ठा आणि वर्चस्व राखण्यासाठी कटिबद्ध आहे. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या परदेश दौऱ्यावरून परतल्यावर भाजप शिंदे यांचा 2.5 वर्षांचा महापौरपदाचा कार्यकाळ स्वीकारतो की मधला मार्ग शोधतो हे स्पष्ट होईल. सध्या एवढेच. अशाच बातम्यांसाठी आमच्याशी संपर्कात रहा. तोपर्यंत निरूप.